कामिनीने घातलाय लग्नाचा घाट, कामिनीने घातलाय लग्नाचा घाट, सुंदर वाटतो तिला अत्यंत माठ, सुंदर वाटतो तिला अत्यंत माठ, पण अक्षरा शिकवेन का तिला चांगलाच पाठ? नमस्कार, मी प्रेमास रंगावे या तुमच्या आवडत्या मालिकेतील तुमची लाडकी अक्षरा. नमस्कार, मी प्रेमास रंग यावे या सन मराठीवरील मालिकेतील कामिनी. काही नाही, आता आमच्या मालिकेमध्ये कामिनी हिला प्रॉपर्टी हवी असते आणि त्याच्यामुळे ती अक्षरा आणि सुंदरला तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. आणि आता तशी सुंदरची मेमरी गेली आहे, सो ती त्याचा सगळ्याचा गैरफायदा घेऊन त्याच्याशी लग्न करण्याचा आणि त्याने प्रॉपर्टी नावावर करण्याचा प्रयत्न करते. तर आता ती त्याच्यात सक्सेसफुल होतीये की नाही हे बघण्यासाठी तुम्ही आमची मालिका रोज बघा 9:30 वाजता. अक्षराला त्रास तर प्रचंड होतोय, कारण जेव्हा तिला म्हणजे सुंदरचे प्राण वाचले ऍक्सिडेंट मधनं आणि इमिडिएटली जेव्हा कळलं की त्याची स्मृती गेली, त्याला आता काहीच आठवत नाहीये, म्हणजे आई सकट तो सगळ्यांना विसरलाय. त्यानंतर अक्षराच्या पायाखालची जमीन सरकली आणि आता पुढे काय आणि याला कसं आठवून द्यायचं, कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की त्याला जर आपण त्रास देऊन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर हे त्याच्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. सो ह्या प्रिकॉशन्स घेऊन त्याला कशा काही आठवणी जुन्या आठवतील किंवा हा सगळा प्रयत्न करत असतानाच मॅडम प्रॉपर्टीच्या मागे इतक्या लागल्यात म्हणजे कामिनी, की मला आता हे कळत नाही, म्हणजे अक्षराला हे कळत नाही की आता सुंदरची स्मृती गेलीये तर त्याला आता काही आठवणं ह्याकडे फोकस करू का आता ही अचानक भयानक त्याच्या प्रेमात म्हणजे त्याचाच गैरफायदा घेते ती, की आता त्याची स्मृती गेली आहे, त्याला काहीच आठवत नाही, आई सकट सगळ्यांना विसरलाय तो आणि मग ती कशी बरोबर आणि आम्ही सगळे कसे चुकीचे, हा जो काही गैरसमज त्यांनी निर्माण केला आम्हा सगळ्यांमध्ये त्याच्या मनात आमच्या सगळ्यांविषयी. सो आता यातनं त्याला कसं बाहेर काढू, त्याची स्मृती कशी परत येईल. आणि आता ही जे त्याच्याशी प्रेमाचं नाटक करते की मी तुझ्यावर प्रेम करते किंवा मला तुझ्याबद्दल किती वाटतं, ह्या सगळ्या पेचातनं त्याला बाहेर काढणं खूपच कठीण आहे आताच्या सिच्युएशनला अक्षरासाठी आणि खूप जास्त हर्डल्स मधून ती जातीये आणि खूप त्रास होतोय आता या सिच्युएशन मध्ये खरं तर. कारण आता शर्वरी पण तिच्यावर विश्वास ठेवत नाही, एकीकडे अश्विनला मी जेलमध्ये टाकल्यामुळे त्याची कारण तिला ऍक्सेप्ट होत नाहीये आणि त्यात सुद्धा ही फूस लावते की म्हणजे हिने कुठेच काही कमी सोडलेली नाहीये, कारण म्हणजे लक्ष लागू नये सुंदरकडे आणि तिला वेळ मिळू नये सुंदरला त्याची मेमरी परत आणण्याचा आणि त्याला कळावं नाही लवकर की कामिनी त्याच्या अगेन्स्ट आहे ऍक्च्युली, हे कळू नये म्हणून हिचे प्रयत्न थांबवण्यासाठी मी हिच्याकडे अजून एक स्ट्रगल ठेवते की तिच्या बहिणीत आणि तिच्यात इतके गैरसमज निर्माण करतेय की तिला हे कळत नाही की आपण बहिणीला सांभाळावं का आता सुंदरला सांभाळावं. बेसिकली आता अक्षरा प्रचंड एकटी आहे, कारण ना तिच्या बरोबर आता तिचा नवरा आहे ना तिची बहीण आहे, ज्या दोन्ही व्यक्तीच्या सगळ्यात जवळच्या आहेत. आणि एकीकडे आई आणि आत्या पण खूप प्रयत्न करतात पण त्यांच्याही प्रयत्नांना यश मिळत नाही, कारण मेन सुंदर ज्याला काही आठवतच नाहीये. सो आता आम्ही ही सोडल्यास आता आम्ही सगळेच खूप जास्त हर्डल्स मधून जातोय. एकच सुखी प्राणी आता या घरात तर कामिनी असेल ती. म्हणजे मागे जेव्हा मी प्रयत्न केला होता की त्याच्याबरोबर लग्न करण्याचा तेव्हा मी प्रचंड रडत होते आणि सगळे खुश होते लग्नामध्ये जेव्हा त्याचं लग्न शिल्पा बरोबर होणार होतं. आणि आता सगळे दुःखी आहेत या लग्नात आणि फक्त मी हसते. मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचते मला प्रचंड वाईट वाटतं, मला आता प्रचंड वाईट वाटतंय, कारण मी य लेवलवर त्यांच्या सगळ्यांशी वागते, म्हणजे मी खूप उद्धट वागतेय. मी वसुंधरा म्हणजे आजपर्यंत मी प्रचंड भांडणं केली आहेत आई बरोबर, जे रूपाताई आपलं कॅरेक्टर प्ले करते आत्याचं, तिच्याबरोबर मी खूप भांडलीये आणि अक्षराबरोबर खूप भांडलीये, गौरीला खूप बोललीये, पण मी कधीच डिरेक्टली वसुंधराशी भांडली नाहीये. आणि यावेळेस मी पहिल्यांदा वसुंधरा ताईशी पण खूप भांडतीये आणि मी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी बोलतीये. सो पहिले मला असं झालं होतं की खूप वाईट वागतीये मी, पण आता मामीशी, पण आता मला असं झालंय की ठीक आहे, म्हणजे खूप मजा पण येते ड्रामा करायला, कारण पहिल्यांदा काहीतरी रडापडी सोडून थोडंसं काहीतरी मजेशीर करायला मिळतंय आणि तुम्ही ते बघून आम्हाला छान प्रतिसाद द्याल
ही अपेक्षा. पण खूपच चॅलेंजिंग ट्रॅक वाटतो मला आता तुझा. खूप स्ट्रॉंग या ह्यानी म्हणते की अख्ख्या म्हणजे वसुंधरा सूर्यवंशी नंतर अख्ख्या घराची जबाबदारी किंवा अख्खी प्रॉपर्टी बिझनेस सगळं आता हिला हिच्या नावावर करून घ्यायचं आहे. सो त्यासाठीची आलेली तिच्यात हिंमत का तर फक्त सुंदरची स्मृती गेली आहे ह्या एका बेसिसवरती जी काही स्ट्रॉंगली पोर्ट्रे करते स्वतःला. खूप छान, वेल डन. आणि आम्हालाही मजा येते तिचा हा फ्लेवर बघून. रिअलमध्ये आम्ही ऑलरेडी एकमेकींना व्यवस्थित खूप छान ओळखतो. म्हणजे आमची भेट या सेटवरची नाहीये, आम्ही दोघी पुण्याच्या आहोत. हा. सो आमचं मूळ पुण्याचं आहे. पण थिएटरमुळेच आहोत. हा, भेटलोही थिएटरमुळे. एकाच ग्रुपमध्ये ओळख झाली, मैत्री झाली. आणि म्हणजे आता कॅमेरा आम्ही एकत्र फेस करतोय ते या मालिकेमध्ये. हा. अदरवाईज आमचं म्हणजे हिच्याबरोबर असंच नाही, आम्ही सगळेच म्हणजे रूपात आहे म्हणजे कोणी सोबत आत्या, आई, करतात सगळे. हा, म्हणजे धमाल मस्ती म्हणशील तर आम्ही सगळेच करतो. म्हणजे आम्ही लंच मध्ये एकत्र असतो, आम्ही संध्याकाळच्या ब्रेकमध्ये एकत्र असतो, सगळेजण एकत्र. म्हणजे काही असले तरी आम्ही एका रूम मध्येच पडलेलो असतो. आम्ही सकाळी आलं की कोणाच्या डब्यात आज काय आहे आणि आपण नाश्त्याला काय काय खाणार आहोत याचाच विचार करत असतो. काय नाही, आता ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझी स्मृती गेली आहे, तर मला मागचं काहीच आठवत नाहीये. आणि अक्षरा जी माझी बायको आहे ती मला आठवण्याचा प्रयत्न करते, पण माझं असं म्हणणं आहे की मला जे आठवत नाहीये आणि तुम्ही कोण आहे तुम्हाला मी ओळखत नाहीये. आणि त्यातल्या त्यात कामिनीवर माझा विश्वास बसलाय, कारण तिने मला एका प्रसंगी मदत केली. कारण जसं तुम्ही मालिका बघतच आहात, तर त्यामध्ये अक्षराने मला खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. मग तिने मला त्या खोलीतून बाहेर पडायला आणि इथून बाहेर निघायला मला हिने मदत केली. त्यामुळे माझा हिच्यावर जास्त विश्वास बसलाय. आणि मला असं वाटतं की आता ह्या घरामध्ये शुभचिंतक जर कोण असेल तर ती कामिनीचा. माझा हिच्यावर जास्त विश्वास बसलाय. पण नाही, मला असं वाटतं हे तुम्ही खरं तर बघायला पाहिजे. कारण ती जी प्रोसेसवाली मजा आहे ना की यानंतर हे कारण कंटिन्यू काहीतरी घडतंय. सो त्यानंतरचा शेवट काय आहे हे बघण्यासाठी अर्थात मालिका बघणं गरजेचं आहे. आणि खरंच पहा, हा खूप सुंदर ट्रॅक सुरू झालाय आता. हिची स्मृती आता अजून परत आलेली नाहीये. सो खूप ट्विस्ट आहेत. सो ते नक्की बघा.